आई घातली आता मरतोय. काय र कुणाचं पैसा आणि चिठ्ठी कसली? अगं ते आलप्याच आहे ते. आणि त्याच्या वडिलांनी काहीतरी विकलं होतं, त्याची चिठ्ठी आहे. चिठ्ठी तुझ्याकडे कशी मती? अगं अल्पेशनच त्याला दिलती. अल्पेश थोडा वेंदळा आहे ना, म्हणून त्याला हा जबाबदार वाटला, म्हणून त्यानं ती चिठ्ठी ह्याला दिली. हा 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 खरं सांगताय ना? अगं खरं. हो हायच माझा योगेश जबाबदार. हा. ईश्वरी बोलाय सांग, मी आलो हे आलप्याला घेऊन येतो. बर लवकर ये रे, उशीर हा. करू नको. अल्पेश थोडा वेंदळाचा आहे गं. हायच मुलकाचा इंदळा. बर चल कापड धुवून टाकूया. अल्प्या आज जिरा सोडा नाही म्हटलं भानगड काय? अरे आमच्या फादरनं गोरपडीचं मटण आणलेलं आणि ते जिरलं नाही, म्हणून म्हणलं जिरा सोडा घ्यावा. जिरतय पण अल्प्या हे असं फुकट कुठवर पिणार? हा फुकट तुझं आणि ज्योतीचं लगीन असतं, म्हणजे म्हणजे तुझं लगीन झाल्यावर तू आमच्या बाला तरी फुकट देशील का काय? चांगलं आहे. यायला ब्लॅकमेल तुझ्याकडनं शिकावं. अरे ब्लॅकमेल नाही रे दिप्या दादा, तुझ्यात देण्याची दानत आहे आणि देव तुला लई काय देणार आहे. लिहून घ्या होईत. गोड बोलणं बंद कर, मुंग्या लागतील ग. बस तू. ए आलप्या, तुला तिथं घरात उडकतोय आणि तिथं मजा मारलायस व्हय? अरे मजा नाही रे, उद्याचं नियोजन करतोय. मिळणार नाही, माझ्याकडनं काय बी मिळणार नाही. दिप्या दादा, अरे अर्धी वाटी खोबरं, अद्रक लसूण पेस्ट, एक अंडा करी मसाला आणि पळीभर तेल, एवढंच पाहिजे. झालं काय? अजून काय आहे? लगायचं लय वाढत चाललंय. नाही माझा आणि ज्योतीचा कळू देच, अखंड गावाला कळते, पण तुला काय मिळणार नाही. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असलं नाही करायचं. म्हणजे मेन म्हणजे ज्योती तुझी व्हावी असं तुला वाटते का नाही? वाटतंय मग. हा मग मी तेच म्हणतोय. अरे आपल्या प्रेमाची किंमत करायची नसती आणि आपलं प्रेम आहे ना हे अमूल्य असतं, अमूल्य. आणि एवढ्या किरकोळ गोष्टीला कशाला मनाला लावून घेतोस? किरकोळ पैवर त्याला मागायला ते घरचं असल्याकडे. पळीभर तेल मागितलं म्हणून काय पळीभरच देतोस होय? वजन काट्यावर झुकतोस की अर्धा किलो, पावशेर, 1 किलो. तोंड बंद कर. शहाणपणा मला शिकवते. या योग्याकडे बघून द्याल. दीपक दादा, अल्प्या तुझा मॅसेजर आहे. तुझ्या खाल्ल्या मिठाला 100% जागणार बघ. लिहून घ्या होईत. तू गा बस. ह्यो जागणार. योग्या तुला सांगतो, मला तेवढा मॅसेंजर होऊ देऊ नका बस. नाही दीपक दादा चिल, अजून आपल्याला लय जागायचं आहे. उठ बाहेर उठ. उठायचं काय? स्प्राईट दे की. पा येताना बस बाहेर. राहू दे रे, आपलं काम झालं ना. चल. आईला उगीच ह्या दिप्याचं ज्योतीचं जुळावलं. यायला मगाशी लय मोठा गेम झाला असता. काय झालं? अरे मी बाजाराला घालून गेलेली पॅन्ट, हा त्यात पावती आणि पैसे होतं. मग ती आई मगाशी धुवायला घेतलेली आणि ती खिशात हात घालून पैसे आणि पावती काढली. तेवढ्याच मला ईश्वरीनं सावध केलं, म्हणून जमलं. नंतर लय मोठा गेम. योग्या ईश्वरीला का तुझ्यासाठी लय लक्की आहे बघ. होय, जरी सुरुवातीला आपण तिला लांब केलं असलं ना, तरी तिनंच वेळोवेळी आपल्याला सावरलंय बघ. अंगठी सोडून आणलीस का? अरे अंगठी आता 2 दिवसात सोडूनच आणायला पाहिजे. त्याचं फादर येईल नाही तर तवर का. बरं ऐक, ही पावती आणि पैसे आहेत तुझ्याकडे ठेव. मी आईला सांगितले तुझ्या आप्पाचा आहे म्हणून. आय घातली म्हणजे मला लावला सोय गाळाला.
अरे नाही रे. बरं ही राहू दे. उद्याच्या पिष्टीची तयारी झाली का नाही? मसाला, त्याल, खोबरं. अंडी जर दिप्याला मागितली असती हम्म. लई चवताळ असता गडी. लय वाईट. बरं जाऊ का मी? जा जा, मी बी जातो आता. अगं आत्ती लय भारी जेवण बनवत्या बघ. तिने तर काल आहे ना आमरस केलता. असला भारी लागत होता ना, मला अजून झोप येत्या. मग बाई लसूण सोलते, कांदा चिरते, कपडे सुकत घालते. थांब देते. हा हाल का बोल की. बरं आहे का मग? अगं ईश्वरी म्हणते आता इथंच राहते, इथंच करते 10वी. राहू दे का मग? पण खरं सांगू का, पोर लय गुणाची आहे बघ. आणि योग्या बी तिला अजिबात एकटं सोडत नाही. अगो डोंगर दर्या, शेतीवाडी, नदी, वडा, गावातलं समुद्र दाखवून झालं बघ त्याचं. हे बघ, काय यायची घाई करू नको. अगं चांगली रमली आहे ती इथं. हा बरोबर, ठेवू का मग? हा इशू, योग्यासाठी चहा घेऊन ये. हा हे घे. ईश्वरी, हा बटारा असलं तर आणि एक दोन. हा आणते. हे घ्या. आजोबा मला वाटलं नव्हतं तुम्ही हे खाताय ते. अरे काय तरी वल्ल वाळलं खाऊन काढायचं दिवस. अजून चहा देऊ का? ए नको, आधीच त्यांना शुगर बीपी आहे. कोणाला शुगर आहे म्हणतोयस रे? अरे कोराडीचा कच घालून बघ की, 8 दिवसात रानडोकराच्या जखमगत जखम मिळून येत्या का नाही? हा, शुगर आहे म्हणतो. साखर कारखानं बंद पडलं, जळलं, आणि इथं शुगर वाढवाय आलाय. आया आप्पा कुठे गेलीत ग? आज त्याला गोठ्यात तंबाखू खाल्ली असेल म्हणून आलं नसतील चहा प्यायला. कपभर चहासाठी चिमूटभर तंबाखू वाया घालवायची म्हणजे अवघडच. सकाळ सकाळी तंबाखू बरी असते काय? सांगून सांगून दमली मी. ईश्वरी, जायच्या आधी तूच एकदा सांग तुझ्या मामाला. ऐकलं तर ऐकलं. ही कधी जाणार आहे? अरे मम्मीचा फोन आलता. पुढच्या आठवड्यात येईल ती. होय. योग्या, अरे तुला काय झालं तोंड बारीक करायला? मला कुठं काय झालंय? काय नाही, ते आप्पांच्या तंबाखूचा विचार करत होतो. आणि आय, आज आमचं जेवण बनवू नको. आम्ही अल्प्याच्या शेतात फिस्ट करायला जाणार आहे. अरे मग घराकडे येताना डबा बरं आणखी 4 तुकडं टाकून. अहो आजोबा अंड्याची फिस्ट करणार आहे. हे मग ना काय, कोण खातं ते कुचके पर. योग्या, जाताना जे काही सामान नेशील ते आठवणीनं मागं आण. जर फिस्टला काहीतरी विसरून येतोस. तशी आता काही चिंता नाही म्हणा, ईश्वरी आहे की सोबत. ती माती नीट काढ. बस काय? हाताने काढ की, आता काटेन निघते माती. तर बस झालं. आत्ताशी टोप बसला बघ. मगा धंदा लय ताप दिला ह्या टोपाने. योग्या, सगळी तयारी झाली. फक्त 5-6 अंडे कमी आहेत. मेन गोष्टच नाही, मग कसली तयारी रे? एक काम कर,
ईश्वरीला म्हणावं इथं जळान हुडक आणि आपण 10 मिनिटात जाऊन येऊ. 10 मिनिटात काहीतरी अंड्याचं नियोजन करतो बघ. काय राहिलंय का घरात? घेऊन येऊ का मी? ए नाही नाही, तू इथं जळण बघ, आम्ही एक 10 मिनिटात येतो. चल रे. लवकर या. हो हो. हे अरे अल्प्या काढ की लवकर. थांब की. नंतर येईल रे. हाताला येणं थांब. अल्प्या काढ लवकर, आता एक काढलायस. यार काढ लवकर. अरे कोण आहे रे तिकडं? अल्प्या पळ. काठी देऊ का? रांडेच्या नाव गप गुमान येतायसा आणि अंडी चोरतायसा वय? ना 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 हा? अहो ना. हा? ना ना अहो ना माहिती अहो अंडी ना. चोरताय? नाही. अंडी चोरताय नाही, वय? नाही. तुमच्या बाच्या आहेत वय नाही, अंडी? नाही. हा? नाही तुमच्या बाच्या आहेत वय नाही अंडी? नाही नाही. अहो नको नको लागतंय. अहो नको की. अहो लागतंय ना ना. ना ना नको. अहो नको. अहो नको. अहो नको. अंडी चोरताय वय? अंडी चोरताय बरे रांडेच्या नो. आमची रांडेच्या. काय झाल्या तुला दुसरं घर गावलं नाही बे. अरे तिथं बघ अंडे आहेत का बघ. अरे ते चित्रकाराचं घर आहे. उद्या पेपरात बातमी येईल. अंड्यासाठी 2 लहान लेकरांचा जीव गेला. अरे गप बस, उगं भ्या घाल नको मला. चल इथनं. मग अशी पण पळून गेला असं करणार असला तर पिस्टलला मी नाही येणार. यार नाही, मी हाय की. चल आता नाही पळून जात. चल. पाळीत ठेवायला का राजहंस बी आहे. चावायचं नाही ना. ते केवढं तू केवढं, कुणाला भ्यालायस बघ तू. माहिती का हायला लय अंडी दिसतात बरं का. अंडा 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 यो घे. अरे के आओ सिखाओ तुम्हें अंडे का पंडा. ना 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 ना. ये नहीं प्यारे कोई मामूली बंदा. हे आओ सिखाओ तुम्हें अंडे का पंडा. ये नहीं प्यारे कोई मामूली बंदा. वांदा वांदा वांदा. हे आओ कोणाच्या तरी अंडी? अंडे कोंबडीची. हा ते मला पण दिसते की तुम्ही इथनं अंडी चोरली की नाही? आम्ही काय चोर आहे होय? चोर आहे पण. नाही. हा अहो काका ते प्रयोगशाळेत पाहिजे होतं म्हणून घेऊन चालले. कसला प्रयोग? अंड्याचा? होय. ते अंडा मी असं लाईटी खाली ठेवणार, त्याला अशी लाईट मारणार, मग त्या लाईटीच्या प्रकाशानं त्यातनं पिल्लू बाहेर येणार. प्रयोग आहे ना. अरे का हुशार आहे की तुम्ही मग. हा हे कुठली रे पोरं तुम्ही? म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखलं नाही बे. 6 महिन्यात एकदा येते मी, कशाला ओळखशील आम्हाला? नाही ओळखलं. हा हे ना आपल्याला ओळखलं नाही बरं का. ते ते ती गल्ली नाही का, ते तिकडं कोण आहे? तिकडली तिथं काय रे? काहीच नाही की तिथं. कुठं काय तिथं? हल्ले का पोरं कुठं गेली? यार पेल चल लवकर. काय करायचं? अरे इकडे
अरे माझ्या गोट्यात काय करत होता तुम्ही? गोठ्यात ते सरपंचानी जबाबदारी दिली ती ना, गावात कुणाकडे किती प्राणी आहेत काय सगळी नोंद वहीत नोंद हा, 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 असते. हा, हा ती मोजमाप चालू आहे सर्वे. केली का नोंद? किती भरली? म्हणजे तुम्हाला सांगतो 2 गाया, 1 बोकाड, 1 पाट आणि 1 बैल नव्हता. मारा लावतोस का काय? बैल नव्हता. अरे मला बैलच नाही तर बैल करून दिली. 4 कोंबड्या तिथं. कोंबड्या हा. 4. महेश देवेकर 4 कोंबड्या. हा ओके. परवा लग्न झालं का रे तुमचं? दिसतोय केवढा आम्ही. करू पण नका. बायको अंड्याची भुर्जी एक एकटी करून खाती या. माझ्या वाटेला जेवण देत नाही. अंडी ही किती की गायब होती तेच कळत नाही. बर येऊ का काका? अरे काका कोणाला म्हणतो? अरे आता शिक जवानी तुम्ही. मग जवान काका येऊ. हा चल चल चल. हाय चल रे. पोरांचं किस्सा फुगलं. दे लवकर ते मसाला दे. आणि काय रे 10 मिनिटं म्हणला आणि 1 तास लावला वे. अगं आता 3 घरं हुडकायची म्हणजे वेळ लागणारच की. म्हणजे तुम्ही अंडी चोरून आणली का? अगं नाही तो दुकानवाला दिप्या दादा हा. तो गेलता मित्राच्या घरला. 3 घरं उडकली. 3ऱ्या घरी तो गावसला. तिथनं त्याला घेऊन अंडी घेऊन मग इथं आलो म्हणून वेळ झाला, बाकी काय नाही. सोलेली अंडी दे. ईश्वरी वेळ झाला त्याबद्दल सॉरी बर का. अरे असू दे, पटापट करा, भूक लागल्या मला. हे अल्प्या अजून किती उशीर रे? अरे फक्त 10 मिनिटं लागते पण जळण कमी पडतंय. वाईट जळण आणलं का नाही लगेच उकळी येईल बघ. थांब मी घेऊन येतो मग. ए थांब, बस तू, मी घेऊन येते. योग्या मला सांग हे चुलीत काय आहे? जाळ. आणि ह्याला काय म्हणतात? अग्नी. हा तुला माहिती आहे ना अग्नीची खोटी शपथ घेत नाहीत. तू का आता अग्नी परीक्षा घेतो काय? अग्नी परीक्षा घेतो असं नाही, पण खरं खरं सांग काय ईश्वरी तुला आवडते का नाही? आता तुला कसं खोटं सांगणार? ते आवडा तर लागल्या मला, खरं हेच प्रेम आहे का ते कळणं झालंय बघ. अंगाशी आता कसं खरं बोललास? योग्या तुला प्रपोज मारावं लागेल. अरे या शहरातल्या मुली ना दुर्दैवानं फार चंचल असतात आणि एकदा शहरात गेली ना परत गावत नसते मग. अरे पण मी प्रपोज नाही मारला तर माझं मन कळणार नाही का तिला? कळेल कळेल 100 वर्षानं कळेल तू म्हातारा झाल्यावर. अरे याड्या पोरी काय मन कवडे असतात वय. अरे आपल्या मनानं त्यांच्या मनाचं कवड खोलायचं असतं. तेव्हा कुठं 2 मनाचं मिलन होतं, तेव्हा ओळख पाळख होती. प्रपोज मारला पाहिजे, नाही तर एकदा हातातनं गाडी गेली की संपला विषय. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं 2 दिवसात ती घाण ठेवलेली अंगठी सोडवणार आणि चांदण्याच्या शुभ्र रात्री असा हातात हात घे, अशी अंगठी हातात घाल आणि अंगठी घालता घालता म्हण ईश्वरी मला तू खूप आवडतेस. ईश्वरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ईश्वरी आय लव यू, आय लव यू. ईश्वरी ईश्वरी ईश्वरी. हा आले आले. ए काय नाही शिस्तातच ये. बस काय एवढं? बस लागलं नाही ना कुठं? नाही. 5 मिनिटात जीवूया आता आपण. हा हा. थोडासा मसाला टाकतो म्हणजे चवील. ते कोण आले रे? काय घातली आकृतीवरनं चालण्यावरनं आमचं फादर आल्यागतच वाटत आहे. तुझ्या हातात पट्टा कशाला आहे रे?